नमस्कार, मी सौ आशा विश्वास गायकवाड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 2022 अंतर्गत मी CRP म्हणून कार्यरत आहे. ज्यावेळेस मी CRP म्हणून कार्यरत झाले त्यावेळेस मी आता इतर महिलांना सक्षम करण्यासाठी मी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि मग इतरांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी मला मदत करता येते. त्यासाठी मी स्वतः माझा डिहायड्रेशनचा प्लॅन PMFME अंतर्गत सुरू केला. तर त्याच्यातून मला 35% सबसिडी मिळाली. माझा मोरिंगा पावडर ऑर्गॅनिक आहे आणि सगळ्या प्रकारच्या पावडर जसं बीटरूट, केळी पावडर, अद्रक पावडर, सगळ्या प्रकारच्या पावडर आपण तयार करतो. आणि आपल्या पावडरचं असं वैशिष्ट्य आहे की कोणतंही केमिकल न वापरता आपण आपली पावडर वर्षभर ते 2 वर्ष वापरू शकतो. लहान मुलांनाही खाता येते. आणि कॅल्शियम वाढीसाठी शेवगा पावडर ही अतिशय महत्वाची आहे आणि प्रत्येकाने ही खाल्लीच पाहिजे सकाळी उठल्यावर. हे माझ्या पावडरचं वैशिष्ट्य आहे. त्यातूनच मी स्वतः सक्षम झाले आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यासाठी उमेद अभियानाला खरंच माझा शतशः प्रणाम. मी पूजा नितीन मारगडे, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बकोर येथे CRP म्हणून काम करत आहे. माझ्या गावामध्ये एकूण 44 महिला स्वयंसहायता समूह आहे आणि आमच्या गावात एकूण 4 महिलांना बीज भांडवलसाठी उमेद अभियानातर्फे 40,000 रुपये निधी बीज भांडवल म्हणून भेटलेला आहे. त्यातनं 2 महिलांनी चकली व्यवसाय, मी स्वतः केकचा व्यवसाय केला लॉकडाऊन मध्ये. तर त्यातला मला वार्षिक व्याजदर हा खूप कमी होता आणि लॉकडाऊन मध्ये आम्हाला म्हणजे खूप त्याची मदत झाली. आम्ही एक म्हणजे महिला एक सक्षमीकरणासाठी त्याचा एक छोटासा तो भाग ठरला. आणि माझी अशी विनंती आहे सर्व महिलांना की महिलांनी म्हणजे सरकारी जे उमेद अभियानातर्फे किंवा इतर कुठल्याही बँकेचे कर्ज घेऊन की एक छोटासा तरी व्यवसाय सुरू करावा की त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल व त्याचा म्हणजे असं की मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती खर्चासाठी महिलांना तो निधी म्हणजे त्याच्यातून आलेले पैसे त्यातनं महिला एक सक्षमीकरण होईल एवढंच मी बोलतो. थँक्यू. मी मनीषा राजाराम कुंजीर. आज या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिर राबवण्यात आलं. या शिबिरामध्ये विशेष म्हणजे जे काही पीडित वर्ग आहे, ग्रस्त असता शेतकरी वर्ग आहे किंवा अपंग आणि ज्या ज्या काही आपल्या शासकीय स्कीम आहेत या स्कीम साठी या जनतेला दारोदारी प्रत्येक तहसीलदार, कलेक्टर, प्रांत अशा ठिकाणी फिरावं लागतं. परंतु हे कार्यक्रम आयोजित केल्यामुळं आज सगळ्या लोकांना जागेवरच म्हणजे घरपोच सेवा अशा पद्धतीने हे शिबिराचा लोकांना लाभ झाला. आणि ज्या काही यामध्ये जवळजवळ 500 ते 1000 काही कागदपत्र लोकांना मिळाले, उत्पन्नाचे दाखले भेटले. या संदर्भात खूप चांगल्या प्रकारचा सहभाग मिळाला. आणि विशेष म्हणजे आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित होणार हे पाहून अनेक लोकांना अत्यंत उत्साह वाढला आणि जनतेची कामं खूप चांगल्या प्रकारे मार्गी लागली.